हाय गाईज, कसे आहेत? बरे आहेत का? तुम्ही बरंच असाल. चला तर मग सकाळी कामावर जायची काय होती. लवकर उठले, कपडे उपडे धुतले, बोलले पिऊला आणलं शंभूला शिरा बनवून. पिऊला डब्याला द्या. पिऊ बोलते शिरा बनव मम्मी, जरा जास्तच बनव, मला डब्याला दे, इकडून खाऊन जाईल, डबा घेऊन जाईल. बोलले हां, मग शंभूला पण डबा नेईल. म्हणले मी कामाला जाताना व्हिडिओ टाकायचं कारण असं काय, आज तसं म्हटलं तर मी आता किती दिवस झाले मोठे व्हिडिओ टाकायला मला वेळच भेटत नाही तर काय. पण मग आज असं काही झालं की पिऊच्या पप्पाचा फोन आला होता आणि ते फोन करून शिव्या देत होते. तर मला एकच काय सांगायचं आहे, मला फोन करून मला इतके तिकडनं का शिव्या देऊ राहिल्या. मला म्हणतो मग मी एवढे दिवस मी त्याच्यासोबत, आता जसं घर सोडलं ना, 4-5 महिने होते ते जूनमध्ये मी घर सोडलं आहे. मी त्याच्यासोबत बोलत पण नव्हते, जसं म्हणजे नाही का, मी बोलतच नव्हते फोनवर. तर आज मी पहिल्यांदा बोलले रात्री. शंभू शांत बसना. मी रात्री बोलले तर मला बोलायचं पण नव्हतं, तर तो शिव्या जास्त द्यायला लागला म्हणून मी बोलले. तर मी काय म्हणते, अरे तू शिव्या देतोय, मला बोलतो का तुला लगेच रूम कसं काय भेटते आणि असं तसं, तू रूम घेतला आणि तू राहते. अरे सगळेच तुझ्यासारखे निर्दयी नाही बाबा. तू मला पावसाळा सुरू झाला जूनच्या 7 तारखेला रात्री मला मारलं 3 वाजता. सकाळी 8 तारखेला मी घर सोडलं. सर्व तुझ्यासारखी निर्दयी नाही ना. तू घराच्या बाहेर पावसात मला घराच्या बाहेर 2 लेकरं घेऊन घराच्या बाहेर मारलं, कुत्र्यासारखं मारलं, मला घरातून निघून यायला लागलं. तू जर चांगला राहिला असतं तर मी घर सोडलं असतं का? आणि तू आता मला फोन करून एवढा काय शिवाय देतो. मी तुझ्या शिवाय ऐकायला रिकामी नाही. आणि मला राहिला विषय, मला बोलतो मी माझ्या पोरांसाठी बोलायला फोन केला. मग बोलायचं ना तुझ्यासारखी मी खोटी नाही. मला पण मामन आहे. मला पण वाटतं जाऊ दे, माझ्यावरून मला समजतं तू कधी नव्हतं देत मला लेकरांसोबत बोलून, पण मी तशी निर्दयी नाही. मला असं वाटतं जाऊ दे, आपल्यावरून जग वाळका. मी देते तुला लेकरांसोबत बोल ना, तू त्याच्यातच मेहरबानी. तू पोरांसोबत बोलते नीट बोलत जाईल. मला शिवाय द्यायचं तुझं काही हे नाही. हां, तसा विचार केला ना, मी पोरांसोबत पण बोलून नाही दिलं तुला, ते नाही द्यावं असं वाटतं. कारण पोरांसोबत बोलून न देऊन तू काय करू राहिले पोरांसाठी सांग ना. आज मला लेकरांना घेऊन मला पावसात घर सोडून निघून यायला लागलं. अरे मारायची काहीतरी हात राहते. तू जर डायरेक्ट कोयता घेतो मारायला, तुझं पिऊन खाऊन यायचं, दारू गांजा पिऊन यायचं आणि घरी येऊन मला नाटकं दाखवायचे. येतो तमाशा ना तुझ्या पशीच ठेव ना. आता तुला हे शिव्या आहे ना दारू पिऊन, या मला नाही द्यायच्या. हे शिव्या दिल्या ना तुला इमानदारीने लेकरांसमोर बोलायला, तर तू नीट बोलायचं. तुझ्यासारखी मी अशी कपटी मनाची नाही. मी पण जीव जाणते. मी म्हणते नको तू गंज माझ्यासोबत वाईट वागला, पण मी कधी तो विषय वाईट विचार करत नाही. मी म्हणते ज्याचं त्याच्यात कशी ज्याचे त्याचे कर्म. तू ये ना, मला आता असं वाटतं तू तिकडं. अरे आता तर मग पोरं कसे मोठे झाले. जेव्हा मला लेकरं लहान असायचे, मग शंभू 5 दिवसाचा होता तेव्हा तू मला मारायचा. तर मग अक्षरशः मला लेकरांना दूध येत नसायचं, मी असे रडायचे. अरे मला लेकरांसाठी तरी तू मला डोक्याला टेन्शन देत जाऊ नको, मला मारत जाऊ नको. तेव्हा नाही तू पोरांचा विचार केला, तर आता तू काय पोरांचा विचार करणार आहे? मग करते ना मी. मला म्हणतो तुला कसे काय रूम भेटले, तू कसं काय रूम घेतला. तेव्हा आणि सगळेच निर्दयी नाही ना. लोकांना पण किव येते. लोकांना किव येते. मी ना कसा रूम घेतला ना, तर मनाला माहिती. कशी मी 4-5 दिवस मी पावसा पाण्यात पोरं घेऊन येत होतो ना दारदार, तेव्हा मनाला माहिती. तुला काय बोलायला लय सोपं वाटतं. एवढं पण आती नको वागू. राय सुखाचा. मी तर तो विषय वाईट विचारते. तू तगच मला मारायची धमकी देते. तुला मारायला ना, असं करेल तसं करेल. बघ मी कधी कोणाचं वाईट करेल नाही. मनात म्हणले साप आहे. मी ना ते देवावर विश्वास ठेवते. तोच काय सर्व काय करणार आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही तुझ्या वाणी. मी बघ मला ठरवलं ना, मी विचार केला ना, मी अशी एखादी वेळ असेल पोरांसोबत बोलून पण दिलं नसतं. तू काय करतोय माझ्या लेकरांसाठी. आणि माझे पोरं नाचू राहिले. पोरांसाठी करायला लागतं तेव्हा पोरांना हक्क गाजवायचा, समजलं ना. तुला मारायचं सोडून दुसरं काय आलं तसा.
आता मला दोष देतो. घरातून निघून गेले ना असं तसं. नाही मग तो मार खाऊन तिथं मारायचं होतं काहीतरी मला. तो म्हणजे तो मला मारून आताच एवढं हातपाय दुखत अरे थंडीच्या दिवसात तसा मग आत्मा तळतळतो. एवढं पण डोक्यात मुका मार लागेले, हात मोडून टाकेले. तुझं काय म्हणणं होतं अजून तिथं मार खाऊन हातपाय म्हणजे हातातून डायरेक्ट हातच काढून टाकावा, डोकंच फोडून टाकावा, मरूनच जावा. तो असं काय म्हणणं होतं का फार वाईटा घेऊन तो मार नाही. भले मला लेकरांना मी कशी का ना सांभाळते, लोकांचे धुणे भांडे करल, पण मग पोरच मोठे करल मी. पण मी काय बाबा तिथे नको. तू सुखाचा राह ना, आम्हाला सुखाचं राहू दे. तुला वाटत असेल ना काही नाही मला फारकत द्या बाबा, मी बायको करल येते. तू मग आयुष्याचं वाटोळं केलं आहे. मी कशी तुला बायको करून देईल आणि मी कशी तुला फारकत देईल. आज मला एक पोर आहे, मी काय तुला फारकत देईल. मी काय फारकत बिकत देणार नाही. जशी मग आयुष्याची नुकसान झाली ना, जशी म्हणजे असं म्हणणं होतं मी हिला मारलं होतं, परत माझ्याकडे यायचं होतं, हिला कोणी रूम देऊन तुला का असं आयुष्य काढायला असं याला असं वाटतं असं करून देऊ. म्हणजे हिने परत आलं तर. आणि मी तू भले माणूस आहे पण तुला नाही का कसं बायका पोरं सांभाळायचं याचं तुला येणे समजणे म्हणजे नाही. तू अंग काढून घेतो. तुला असं वाटतं मी एकटाच राहून बायका पोरं काढून घ्यावं, मग जिम्मेदारी नको आहे. तू असं बघतो तुझ्यावरती. तशी नाही मी बाई माणूस असून ना, मी अशी बाई आहे मी, पण मी अशी हार नाही मानत. मी भले मी लोकांचे ना धुणे भांडे करते, पण मग पोरं मोठे करल. पण मी ना तुला शरण नाही येणार ना, तुला मी आताच सांगते. तू पण मला ना जगू दे तू पण जग, सुखात राह, मला पण जगू दे. मला तू असं फोन करतो शिव्या दिला ना याच्यानंतर मग माझ्या इतकं वाईट नाही. आणि राहायला विषय ना, तू एवढं बोलतो ना तुझे पोरं एवढंच तुला येणं दे ना, मग पोरांना खाऊ दे ना, मग पोरांचा खर्च दे ना. काय नाही देत रे. मग एवढं पोरांना हक्क गाजवतो. तर जागी एखादा बापा असता ना बोलला असतं बाई चल इडच राय, मी राहते ना. नाही मी तुला एवढा मारतो ना, तू कुठं जाऊ नको, मी तुझं नाव घेणार नाही. राय तू चल कसं राहत राय. आणि पण तू ये ना, तू मला मारून तू मला असा म्हणजे तू मुद्दाम खोट्यापणा करतो काय ते त्याला माहिती. हिला असं धमकावून मारलं ही बरोबर घर सोडून जाते. मग मी मोकळा. अरे दरवर्षी तू मला पावसा पाण्याची घरच्या बाहेर काढून देतो. म्हणजे पण मी पण अशी हिंमत हारण्यात नाही. मी करते माझ्या लेकरांसाठी. जाऊ द्या आज हे विषय जाऊ द्या. आज पाहुणे आले होते आमच्या घरी, पिऊच्या मावशीन त्याचे बघा स्वयंपाक केला होता. त्यांना पण घाई होती जायची. मग बिर्याणी केली होती, पुलाव म्हणजे साधा भातच केला होता खिचडी, पण मस्त झाला होता. भाज्याचा पोळा काढला. आणि तूच बघ पोरं तुझ्याकडं होते तेव्हा पोरांच्या तब्येती किती खराब कशी होत्या. भले मी पोरं ना माझ्या हिमतीवर सांभाळते ना, तरी पोरांच्या तब्येती बघ कशा आहे. मी भले त्याला मिरची भाकर खाऊ घालते, तू घरात खाऊ घालते असं मला लेकरांना, पण पोरांची तब्येत ना तो विचार पिऊ म्हणते मग तिथं होते तर मग अभ्यासात लक्ष लागत नसायचं गं. मला तुमच्या भांडणामुळे इतकं टेन्शन यायचं. आणि मग बोलती मी इकडं आल्यापासून मी किती भारी अभ्यास करते. आणि बोलती मी शाळेत जरी गेले ना तरी माझं लक्ष कायम घरीच राहायचं. पप्पा तुला मारतो काय. अरे बघ ते लेकरंसुद्धा विचार करून बदल होत चालत त्या घरात. मला काय तू नकोशी नाही. मी तर अजून पण विचार करते, देवाला सांगते तू सुधर. तुला जर काळजी असेल ना त्या पोरांची, तुला वाटत असेल ना तू चांगला राह, तू जर सुधारलं ना मी पण मला काही नकोशी नाही संसार. पण आता काय आहे ते 10 टाईम ते पाणी मला तर टेन्शन येतं. 10 टाईम यायचं जायचं. तू काय सुधारायचं नाव घेत नाही. पण सुधार चालतं बाबा. सुधार चांगला राह. काही दारू गाजा पिऊन तो काही भलं होणार नाही. या चांगले जग. माणसाचं आयुष्य एकदाच बार नाही जन्माला येत. चांगला राह. नको माझा तो कधी विचार नाही केला, पण त्या 2 लेकरांचा तर तुला वाटतं असेल ना त्या पोरीची, तर तुला जर पोराची काळजी असते तर बाबा तू मला एवढं मारलंच नसतं, घरच्या बाहेर काढलंच नसतं. कदा म्हणलं असतं बाबा मला लेकरांना तू आता काय बाबा बोलणं तर पुढं नाही का, जाऊ दे.
आणि खरंच तुम्हाला काय माझं बद्दल काय चुकीचं वाटत असेल ना, नक्की कमेंट करून मला सांगा. आणि मला इतकंच काय सांगायचं आहे, यूट्यूबला कोणी वाईट कमेंट करत जाऊ नका, चांगल्या कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बघा, मला आई वडील असते किंवा मला कोणाचा आधार असता ना, तर मला खरंच कोणाचा आधार नव्हता. पोलिसांक मदत मागे गेले तर पोलीस काय बोलायचे, आम्ही नवरा बायकोच्या भांडणात काही करू शकत नाही, म्हणून मला सोशल मीडिया राहिल्याविषयी माझं कोणी ऐकणारच नव्हतं, म्हणून मला सोशल मीडियावर व्हिडिओ टाकावे लागले. आज मला आई वडील कोणी असते तर मी त्यांच्याजवळ सांगितलं असतं, पण मला म्हणून मी व्हिडिओ टाकते.